करपत मोठा ढाबा होतो आणि कालांतरानं अर्ध पान एक पान पूर्ण करपूनच जातं ती. मग पूर्ण पान करपल्यावर मग न्यूट्रिशन कोण देणार त्याला? हां, हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल वेळेत पूर्ण केलं की तेवढं होऊन जातं, बाकी काही अडचण नाही. आणि आता वातावरण फ्रेश झालं, आता आपला प्लॉट फुलतच राहणार. आता काय अडचण नाही. आपल्याला जे भीती होती की याची म्हणजे हमेशा पाऊस राहणं, जमिनीमध्ये आर्द्रता कायमस्वरूपी राहणं, जमिनीमध्ये वापसा न होणं, हे आता जशी जशी क्रॅकिंग पडन जमिनीत तशी तशी हवा शोषल्या जाईल. हवा शोषल्या गेली की आपली जे बॅक्टेरिया आहेत ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनास, पीएसबी, केएमबी, ही बॅक्टेरिया चांगलं कार्य करतात. आणि हे जर चांगलं कार्य केलं, कारण त्यांना हवेची आवश्यकता असते ना, श्वसन प्रक्रिया, तर ह्यांनी जर चांगलं कार्य केलं की ते न्यूट्रिशन ऑटोमॅटिक हवेतलं उचलून पिकाच्या मुळाला देतात आणि आपलं पीक फुलायला लागतं. प्रॉब्लेम आपल्याला जोपर्यंत पाऊस चालू होता तोपर्यंतच होता. आता काय अडचण नाही. याच्यात समजा थोडंफार तुम्हाला माती जशी लावता येईल तशी तुमच्या आकारानं थोडंफार लावून घ्या, बाकी काय अडचण नाही. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट? लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत.